नमस्कार मित्रांनो, माझे नाव व्यंकट, ट्रेनर कम्युनिकेशन स्किल्स. आज मी तुम्हाला एक प्रेरणा देणारी घटनाबद्दल सांगणार. खूप आधी गोपाल गणेश आगरकर नावाची एक व्यक्ती होती. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक म्हणून एका प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या संपादक म्हणून काम केले होते. काही चोरांना याची माहिती झाली. त्यांना असं वाटलं, आपण त्यांच्या घरी शिरलो, आपल्याला खूप पैसे मिळणार. असा विचार करून षडयंत्र रचून तिथे गेले. इकडे तिकडे त्यांची घरी शोधू लागले. तरी पण सगळे उपयोग नसणाऱ्या काही वस्तू, फक्त 20 रुपये रक्कम मिळाले होते. ते निराश झाले. इकडे येण्याच्या ऐवजी दुसरीकडे गेलो असतो, खूप पैसे मिळाले असतो. इकडे येण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले ते पण आलेले नाही, तेवढे पण आलेले नाही असं त्यांना वाटलं. अशा निराश होऊन निघून गेले. पुढच्या दिवशी सकाळी याची माहिती गोपाल यांना दिली गेली. ते हसायला लागले. त्याने सांगितले, जे चोर आपल्या घरी आले होते ते मूर्ख आहेत. आमच्या घरी शिरण्याऐवजी मला पकडलं असतं तर त्यांना प्रत्येक दिवस खूप पैसे मिळाले असतं. खरोखरच माझी संपत्ती माझं ज्ञान आहे. ज्ञान ही कोणत्याही संपत्तीपेक्षा खूप 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 महत्त्वाचं आहे. ज्ञान असलेला व्यक्ती त्यांचे ज्ञान इतरांना कितीही दिल्यावर त्यांचे ज्ञान कधीही कमी होणार नाही, पण इतरांचे ज्ञान वाढत राहणार. अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पण त्यांचे ज्ञानाचा उपयोग इतरांना होईल. गोपाल त्यांच्या जीवनात एक लक्ष्य होतं, पाहिजे तेवढे ज्ञान प्राप्त करून इतरांना देणे. मला असं वाटतं ही घटना तुम्हाला खूप आवडलेली असेल. ही घटनाबद्दल मी इंग्रजीमध्ये पण बनवणार. हा व्हिडिओ तुमची इंग्रजी इम्प्रूव्हमेंटसाठी पाहू शकता. मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर. याचा वापर करून मी इथपर्यंत आलेलो आहे. मला थोडंफार यश मिळाले आहे मराठीमध्ये. तुम्ही कष्ट केल्यावर तुम्हाला का मिळणार नाही? नक्कीच मिळणार. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अशा सारख्या व्हिडिओसाठी कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.